पुढच्या बातमीकडे बातमी आहे मुंबईतून। काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला। यात पोलिसांनी एकाला संशयित आरोपी म्हणून अटकही केली। मात्र सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी तो नव्हताच। मुंबई पोलिसांच्या या चुकीमुळे ज्याला संशयित म्हणून अटक केली त्याचं आयुष्य मात्र आता उद्ध्वस्त झालंय। काय घडलं नेमकं पाहूया। मुंबई पोलिसांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं। माझी नोकरी गेली आणि लग्नही मोडलं। हा फोटो बघा। काही दिवसांपूर्वी हा फोटो प्रत्येक पेपरात छापला, टीव्ही आणि सोशल मीडियावरही झळकला। नाव आकाश कनोजिया, वय 31 वर्ष, सध्या राहणार टिटवाळा, जिल्हा ठाणे, मूळ गाव दुर्ग, छत्तीसगड। आरोप सैफ अली खानवर हल्ला। सैफ अली खानवर हल्ला झाला 16 जानेवारीला। त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं। या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास शोध कार्य सुरू झालं। याच वेळेला फोटोशी साधर्म्य साधणारा चेहरा म्हणजे आकाशचा चेहरा पोलिसांना सापडला। ते आकाशच्या टिटवाळ्यातील घरी पोहोचले। मात्र आकाश यावेळी छत्तीसगडमधल्या आपल्या मूळ गावी दुर्ग इथे होता। पोलीस दुर्ग इथे पोहोचले आणि 18 जानेवारीला पोलिसांनी ज्ञानेश्वर एक्सप्रेसमधून आकाशला ताब्यात घेतले। पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 जानेवारीला मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली आणि आकाश कनोजियाची सुटका झाली। पण त्या 24 तासांमध्ये आकाश कनोजियाचं अवघं आयुष्यच उद्ध्वस्त होऊन गेलं। आकाश म्हणाला, मीडियाने माझे फोटो दाखवायला सुरुवात केली आणि सैफ अली खानवरील हल्ल्यातील मी मुख्य आरोपी असल्याचा दावा केला। हे पाहून माझ्या कुटुंबाला धक्का बसला। माझ्या कुटुंबातले लोक रडायला लागले। मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटायला जात होतो, पण तिनेही आता लग्नाला नकार दिलाय। माझ्या आजीनं मला सांगितलं की माझ्या अटकेमुळेच मुलीच्या कुटुंबानं लग्न रद्द केलंय। मुंबई पोलिसांनी माझं ठरलेलं लग्न मोडलंय। पोलिसांनी जेव्हा आकाशला अटक केली त्यावेळी त्याला मिशा होत्या आणि संशयित आरोपीच्या फोटोमध्ये मिशा नव्हत्या। हेही पोलिसांना कळलं नाही असा आरोप आकाशनं केलाय। इतकंच नाही तर रायपूरला त्याला नेऊन पोलिसांनी बेदम मारहाण केली असल्याचा दावाही आकाशनं केलाय। पण दुर्दैवाचे दशावतार इथेच संपले नाही तर आकाशची नोकरी गेली। आकाश आवाज से बेटा वह बीच में पकड़ा गए। ओका लड़का फैका सब खोजे रहे। मैं अब वन नहीं देवन कई दिन तोर बेटा खतरनाक है कई दिन, तो मैं क्या करो बेटा। आकाश का नौकरी से भी निकाल रहे कंपनी, अभी कैसे गुजर बसर चला घर पे? अब कैसे गुजार बसर चला तो ही बेटा, जैसना भी हो गरीबी गुजारा। जेव्हा मी माझ्या मालकाला फोन केला तेव्हा त्यानं मला कामावर येऊ नको असं सांगितलं। त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही। माझ्या भावाचा दीर्घ उपचारानंतर मृत्यू झाला, त्यामुळे कुटुंबाला विरारमधलं घर विकून कफ परेडमधल्या चाळीत राहावं लागतंय। प्रश्न असा आहे की पोलिसांनी एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होईपर्यंतची नेमकी प्रक्रिया कशी असते? पोलिसांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरोपीचं नाव, पत्ता, ओळखपत्र यासारखी संवेदनशील माहिती माध्यमांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी उघड करू नये। आरोपीची ओळख फक्त तपास यंत्रणा, वकील आणि न्यायालयाशी संबंधित अधिकृत व्यक्तींनाच उपलब्ध असते। आरोपीचे नाव, फोटो किंवा व्हिडिओ सार्वजनिक होण्यापासून रोखण्यासाठी मीडिया गाईडलाईन्स आखणे। न्यायालयीन आदेशाशिवाय आरोपीशी संबंधित कोणतीही माहिती प्रसिद्ध न करणे। आरोपीला सार्वजनिक ठिकाणी ने-आण करताना चेहरा झाकण्यासाठी व्यवस्था करणे। चौकशीच्या वेळी बंदिस्त जागेतच चर्चा करणे। आरोपीची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी बंद दाराआड सुनावणी करणे। आरोपीच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करणे। प्रश्न असा आहे की पोलिसांनी या मार्गदर्शक तत्वांमधल्या एकाही तत्वाचे पालन का केले नाही? पोलिसांनी आकाश कनोजियाचा फोटो मीडियामध्ये का व्हायरल केला? साध्या कंपनीमध्ये कार चालकाचं काम करणारा आकाश त्याचं नव्या आयुष्याचं स्वप्न रंगवत होता। मात्र एका हिरोवर हल्ला झाला आणि सीसीटीव्हीतला आरोपी त्याच्यासारखा दिसत होता, त्यामुळे त्याला अटक झाली आणि 24 तासातच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। ही कहाणी काही फिल्मी नाही, ही खरी ट्रॅजेडी आहे आणि याचा जाब आकाशला, सैफला विचारायचा आहे। सैफ अली खान या देशातल्या सर्वात मोठ्या स्टारपैकी एक असेलही, पण पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली तत्परता आणि त्या तत्परतेपोटी झालेली एक चूक एका निष्पाप तरुणाच्या आयुष्यावर उठली। प्रश्न हाच आहे की त्याचं झालेलं आयुष्यभराचं हे नुकसान नक्की कोण भरून देणार? पोलीस की सैफ अली खान? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।